श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी एक भक्त अगदी तावातावाने भेटायला आला आणि म्हणाला, मीच काय फक्त स्वामींची भक्ती करायची आणि स्वामीने माझ्यासाठी काहीच करायचं नाही. म्हटलं, रे बाबा, काय झालं काय? काय झालं काय? काय गेली कित्येक वर्ष मी स्वामींची भक्ती करतोय, पण स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीत. अरे बाबा, असं म्हणू नकोस. तुझ्याकडून या जन्मामध्ये भक्ती घडते आहे कारण तुझा स्वामी चरणाशी मागील अनंत जन्मांपासून संबंध आहे आणि तुझ्या अनंत जन्मामध्ये तुझ्याकडून जी जी कर्म घडली आहेत ना, त्या कर्मांची गोळाबेरीज करण्याचं स्वामी काम करतायत. तो म्हणाला, म्हणजे काय? गोळाबेरीज करून काय होणार? अरे बाबा, गोळाबेरीज करतायत म्हणजे काय? तर तुझ्याकडून जे काही चांगली वाईट कर्म घडली आहेत, त्यामध्ये जी वाईट कर्म आहेत त्याचं फळ वाईट असणार आणि ते तुला सहजपणे भोगून संपवता यावं यासाठी गोळाबेरीज करतायत. म्हणजेच काय, तर तुझ्या वाईट कर्मासोबत तुझ्या चांगल्या कर्माचं फळ तुला देत आहेत आणि तुझं जीवन जे आहे ते सहज करतायत. तुझ्याकडे जर स्वामींनी पाहिलं नसतं, तुझ्यासाठी स्वामींनी काही केलं नसतं, तर आज आता माझ्यासमोर येऊन जो प्रश्न विचारतोयस तो प्रश्न सुद्धा तू विचारू शकला नसतास. एवढं वाईट प्रारब्ध तुझ्या समोर उभं राहिलं असतं. म्हणून एक लक्षात ठेव, स्वामी काहीच करत नाहीत असं कधीच होत नाही. अरे बाबा, ते भक्तवत्सल आहेत. भक्तांविषयी प्रचंड ममता आहे, त्यांच्याकडे दया आहे. ते निरंतरपणे आपल्या भक्तांच्या कल्याणाचा विचार करत असतात आणि भक्तांचं कल्याण करत असतात. त्यामुळे स्वामी निरंतरपणे आपल्या भक्तांसाठी काही ना काही करत असतात. तसेच ते तुझ्यासाठीही करतायत. तू मात्र मी भक्ती करतोय असा उगाच जयघोष करत फिरू नकोस. भक्ती तुझ्याकडून घडते आहे, ती सुद्धा त्यांच्या कृपेने. म्हणून ती निरंतरपणे कशी घडेल याचा विचार कर. स्वामी निरंतरपणे तुझ्यासाठी काही ना काही करीतच आहेत. तू मात्र त्यांच्या भक्तीमध्ये रत होण्याचा प्रयत्न कर. जीवन आनंददायी होईल. श्री स्वामी समर्थ.